काकडकर, दुसरे आमदार यशवंत तात्या माने, संजय मामा शिंदे, काका साळुंखे, शिवराज चव्हाण, त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल उगळे, कल्याणराव काळे, सुरेश पालवे, श्रीकांत शिंदे, अजित जगताप, महेश निकंबे, हेमंत चौधरी, अनंत मुस्तारे, आपल्या सगळ्यांचे सहकारी लक्ष्मणमामा जाधव, त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण, आया बहिणी असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील ते उपस्थित राहिले. ते ज्यांनी आपल्याला इथं बोलवलं ते किसन भाऊ जाधव, नागेश अण्णा गायकवाड, स्टेजवरचे सर्व मान्यवर, जमलेले पत्रकार मित्र, बंधू भगिनींना, माझ्या तरुण मित्रांनो, मला बरेच दिवस किसन जाधव आणि नागेश गायकवाड सांगत होते की दादा, सोलापूरला ज्यावेळेस तुम्ही याल, शहराचा ग्रामीणचा कार्यक्रमाच्या निमित्तानं, आढावा बैठकीच्या निमित्तानं, त्यावेळेस आम्हाला एक चांगल्या प्रकारे महिला सर्वरोग आरोग्य शिबिर आणि त्याला जोडून आम्ही अनेक प्रकारचे विकासाची कामाचे आम्हाला शुभारंभ करायचे आणि आमच्या आया बहिणींना साडीचं पण वाटप करायचं. आज या सर्वरोग आरोग्य शिबिराच्या निमित्तानं उपस्थित असणारे सगळे माझे डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, त्या सगळ्यांचं पण मी इथं स्वागत करतो. थोडा उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. सोलापूर शहरामध्ये या सर्व रोग आरोग्य निदान शिबिरासह विविध विकास कामाचं उद्घाटन होतंय. मी सहज बघितलं, त्याच्यामध्ये आपण अमृत योजना, सोनामाता शाळा ते कोळी समाजपर्यंत ड्रेनेज लाईन टाकणं 1 कोटी रुपये, मूलभूत सोयी सुविधा योजनेतून सेटलमेंट, मार्गो मास्टर ग्राउंड येथे सुशोभीकरण करणं 2.25 कोटी रुपये, मोदी आरोबी ते कॅन्सर हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता करणं 33 लाख रुपये, केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेअंतर्गत 2023-24 मध्ये प्रभाग क्रमांक 22 मध्ये ते रेवंत सिद्धेश्वर मंदिर ते मातंग वस्तीमध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणं 8,67,000 आणि प्रभाग क्रमांक 22 मध्ये आदिशक्ती चौक ते सरगर वस्ती पोलीस चौकीपर्यंत ड्रेनेज टाकणं 34 लाख. त्या सगळ्या कामांचं भूमिपूजन झालं, शुभारंभ झाला असं जाहीर करतो. प्रायोगिक तत्वावर काही माझ्या महिलांना इथं साडी वाटप झालं. इथं बसलेल्या बाकीच्याही महिलांना माझ्या भाषणाच्या नंतर साडी वाटप होणार आहे, त्यांनी काळजी करू नये. माझी एक विनंती आहे, आता रुपालीनी पण बोलत असताना सांगितलं की स्वतःच्या आरोग्याबद्दल आपण सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे. सर्वजणांनी, तुम्ही महिला भगिनींनी तपासणीसाठी इथं उपस्थित राहिलात. या शिबिराला ECG असेल, शुगर असेल, हिमोग्लोबिन असेल, पिशवीच्या तोंडाचा किंवा स्तनाचा कॅन्सर असेल, अस्थिरोग संधिवात असेल, आमवात असेल, डोळे आणि दातांची तपासणी असेल किंवा त्वचा आजाराची चाचणी असेल, अशा अनेक प्रकारच्या आरोग्य चाचण्या तुमच्या इथं होणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. मध्ये कोरोनासारखं संकट आलं, आपल्याला वाटलं नव्हतं की जगाला हादरून टाकणारा हा रोगी, आणि तो रोग आल्यानंतर आरोग्याचं महत्व किती आहे, आपण त्याला कसं सहकार्य केलं पाहिजे हे आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. आज पण मी इथं आल्यानंतर पुढे सोलापूर जिल्ह्याचा, सोलापूर शहराचा आढावा घेत होतो. त्यावेळेस अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी बोलत होतो. त्यावेळेस आपल्या महानगरपालिकेच्या पण हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आयुक्त महानगरपालिकेच्या या आमच्या भगिनीने केलेला आहे. शेवटी लोकांना मोफत, ज्यांना मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं परवडत नाही, त्यांची ऐपत नाही, त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात, परंतु आरोग्य तर चांगलं ठेवणं त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाचं असतं. अशा ठिकाणी आपली महानगरपालिका, आपला आरोग्य विभाग, आपला वैद्यकीय शिक्षण विभाग हा तुमच्याकरता
धावून येतो. आज इथं आदिती तटकरे येऊ शकली नाही, परंतु चौथं महिला धोरण हे महायुतीच्या सरकारने महिला बाल विकास खात्याच्या मंत्री म्हणून आदिती तटकरेंनी आणलेले. आपल्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्याकडं एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघितलं जातं. त्यांच्यामध्ये माया असते, ममता असते, प्रेम असतं, वात्सल्य असतं. करुणेची मूर्ती म्हणून प्रसंगी महाकाली महादुर्गेच्या रूपातही आपण स्त्री शक्तीचं दर्शन घडताना राष्ट्र निर्मितीही आजपर्यंत स्त्रियांनी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये राजमाता जिजाऊंचा उल्लेख करता येईल, सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख करता येईल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख करता येईल, महाराणा ताराबाई असतील किंवा इतर अनेक स्त्री शक्तीचा आपल्याला उल्लेख करता येईल. यांच्यासारख्या सगळ्या महान स्त्री शक्तीने त्याग आणि पराक्रमातूनच आपला महाराष्ट्र घडवला. कर्तृत्ववान स्त्री शक्तीची ती परंपरा माझ्या महाराष्ट्राच्या गाव खेड्यापर्यंत तसंच शहरामध्ये देखील आज देखील चालू आहे. आणि महाराष्ट्राच्या गावखेड्यात राहून शेतात राबणाऱ्या आणि शहरात राहून नोकरी व्यवसाय करणाऱ्या अर्थार्जनाबरोबर देखील कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या, आपल्या कष्टातून त्यागातून राष्ट्र निर्मितीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या समस्त माता भगिनींचं, आमच्या मुलींचं, महाराष्ट्राच्या आधुनिक स्त्री शक्तीला मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्याबद्दल अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आज एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम किसन जाधव आणि नागेश गायकवाडनी घेतलेला आहे. आमचा भाषण झाल्यानंतर या सगळ्या तपासण्या वगैरे चालणार आहेत. त्याच्यामध्ये ज्या ज्या नर्सेस, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफनी भाग घेतला त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. कारण तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळेच हा एक चांगला कार्यक्रम आमच्या गोरगरिबांच्या करता घेता आलेला आहे. ही पण गोष्ट मला नाकारता येणार नाही. मला याची गोष्टीची जाणीव आहे. मी ज्या बारामती तालुक्याचं गेले 32 वर्ष प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या अनेक तुमचे नातेवाईक हे बारामतीमध्ये राहत आहेत. आता मला काही नर्सेस पण भेटल्या, त्या म्हणल्या दादा आम्ही बारामतीच्याच आहोत. एक जवळचं नातं आमचं या सगळ्यांशी आहे आणि त्यांना भेटल्यावर एक वेगळ्या प्रकारचं समाधान या बाबतीमध्ये आम्हाला बघायला मिळतं. या आजच्या आरोग्य शिबिरामुळे प्राथमिक टप्प्यातच तुम्हाला तुमच्या आजाराचं निदान कळणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही अलीकडच्या काळामध्ये माता भगिनींच्या आरोग्यासाठी राज्य सरकारने विविध योजना त्या देखील आखलेल्या आहेत. आणि त्याच्यातून आमची माता गरोदर राहिल्यानंतर तिला कोणता आहार दिला गेला पाहिजे, तिनं मूल जन्माला दिल्यानंतर त्या मुलाचं संगोपन कसं केलं पाहिजे, अशा खूप काही योजना त्या राज्य सरकार तुमच्याकरता राबवतं. विम्याची देखील योजना तुमच्या सगळ्यांच्या करता आणलेली आहे. त्याच्यातून पण तुम्हाला चांगल्या दवाखान्यामध्ये मोफत उपचार करण्याच्या करता आपण त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर आज इथं असणाऱ्या सगळ्या महिलांना मला विनंती करायची की धकाधकीच्या जीवनामध्ये काम करत असताना कधी कोणता आजार होईल ते आपल्याला सांगता येत नाही. आजच मी सकाळी पेपरमध्ये वाचलं, एक कमी वयाची पांडे म्हणून एक ऍक्ट्रेस होती, परंतु तिला असाच गंभीर आजार झाला आणि फार कमी वयामध्ये ती आपल्या सगळ्यांना सोडून गेली. मला एकच तुम्हाला सांगायचं की तुम्ही पण काळजी घ्या. आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ, महानगरपालिका काळजी घेईल. आमचे किसनराव जाधव, नागेश, बाकीचे पण सहकारी त्या बाबतीमध्ये तुमच्याकरता अशा प्रकारचे कार्यक्रम राबवतील. आहार, विहार, आचार, विचार, उच्चार हा आपला सगळ्यांचा चांगला असला पाहिजे. चुकीच्या जीवनशैलीमुळं आजाराचं वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. माझी हात जोडून विनंती आहे, कुणी पण चुकीची ती मिसरी लावायची, कुठंतरी काहीतरी व्यसन लावून घ्यायचं, अशा प्रकारे कुटुंबाचंही नुकसान होतं आणि ज्या व्यक्तीला व्यसन लागतं त्याचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं, त्याचं आयुष्य कमी होतं. आपल्या आईवडिलांनी इतक्या सुंदर जगामध्ये तुम्हाला मला जन्माला घातल्यानंतर या
आयुष्याचा आपल्या कुटुंबाकरता, आपल्या परिवाराकरता, आपल्या मुलाबाळांच्या करता चांगला उपयोग तुम्ही सगळ्यांनी करून घ्या. म्हणूनच गोरगरिबांना इथं साड्याचं वाटप आणि महिला सर्व रोग आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की पैशाच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्याची श्रीमंती ही अतिशय महत्वाची असते. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात मोलाचं सहकार्य आमच्या पोलीस दलांनी दिलं. आमच्या डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी ताई, आशा स्वयंसेविका या सर्वांनीच चांगल्या प्रकारचं काम केलं. त्याबद्दल देखील मी त्यांचे मनापासून आभार मानतो. काल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यामध्ये महिलांच्यासाठी खूप महत्वाच्या योजना देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यात माझ्या महिलांच्या सक्षमीकरणाचा प्राधान्याने विचार केलेला आहे. माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की लवकरच मी देखील राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यावेळेस समाजातल्या गरीब घटकाकरता, महिलांच्या करता, मुलांच्या करता, मुलींच्या करता काही अधिकचं देण्याचं काम मी देखील त्या ठिकाणी करीन. अशा प्रकारची ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि भर दुपारची वेळ असताना देखील आमच्या किसनराव आणि नागेशनी एक चांगल्या प्रकारचा इथं कार्यक्रम घडून आणला. तुम्ही सगळेजण साथ देता. इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ द्यावी. महिलांना घरात, सार्वजनिक जीवनात निर्णय घेण्याचा अधिकार मिळालेला आहे. महिलांनी कसं वागावं, काय बोलावं, कोणते कपडे परिधान करावेत हे निर्णय समाजाने किंवा घरच्या कोणी घेण्यापेक्षा ते घेण्याचं स्वातंत्र्य आपण महिलांना असलं पाहिजे. महिलांना स्वयंनिर्णयाचा अधिकार असणं म्हणजे सक्षमीकरण त्यांना देणं हे महत्वाचं आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी किती कायदे केले तरी जोपर्यंत आपण आपल्या घरात, कुटुंबात, समाजात जो मुलगा मुलगी भेद थांबवणार नाही, स्त्रियांच्या बद्दल आदर आणि मान सन्मानाची भावना निर्माण करणार नाही, तोपर्यंत आपल्याला जे यश अपेक्षित आहे ते मिळणार नाही. तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्या घरात मुलगा मुलगी यांचा समानतेनं आपण त्यांना वागवलं पाहिजे. मुलगा असला म्हणून त्याला थोडं झुकतं मार, मुलगी म्हणल्यानंतर दुर्लक्ष करणं असं अजिबात चालणार नाही. समान अधिकार आपण मुला मुलींना दिले पाहिजे. आज त्याची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला, देशाला गरज आहे. आपल्या सोलापूरला गरज आहे. महिलांना मान सन्मान, सुरक्षित वातावरण देऊन त्यांना आत्मनिर्भर करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. त्या दृष्टीनेच आपल्याला पुढे जायचंय. हे आपण या महिला सर्व रोग आरोग्य शिबिराच्या निमित्तानं लक्षात घ्या. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, आपले आभार मानतो. उपस्थित डॉक्टरांना पण धन्यवाद देतो. आणि जे आज शिबिराच्या निमित्तानं सहभागी झाल्या त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही डास, झुरळ, ढेकूण, वाळवी, मुंगी, माशी, पाल, कोळी, उंदीर यांच्यापासून त्रस्त आहात का? त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी फक्त एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोलला. 88 28 60 64 56 87 67 16 53 56 या नंबरवर. आता कीटकांना संधी नाही. वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड 5 स्टार, कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त, ISO 9001 मानांकन प्राप्त. आमच्या शाखा मुंबई, पुणे आणि पंढरपूर. आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका. प्लॉट नंबर 77 सह्याद्री नगर, इस22 पंढरपूर. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.